नमस्कार. आज आपण पारगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आलेलो आहोत. आज तुम्हाला आम्ही असं एक घर दाखवणार आहोत. या घरातलं अनेक कौशल्यपूर्ण बाबी घडलेल्या आहेत. आज आपण नाथाजी चव्हाण यांना भेटणार आहोत. त्यांनी बांधलेलं घर आपल्या पाठीमागे दिसतंय. हे घर त्यांनी स्वतः बांधलेलं आहे. पाया काढण्यापासून त्या PVP करण्यापर्यंत सगळं त्यांनी कौशल्य वापरलेलं आहे. स्वतः ते राबलेले आहेत आणि हे घर उभा केलेलं आहे. एखादं घर बांधताना आपण फार दमछाक होतो आणि फार मेटाकुटीला येतो, परंतु त्यांनी स्वतःहून प्रयत्न करून कष्टानं हे घर उभा केलेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल की हे सुंदर असं घर आपल्याला दिसत आहे. कुस्ती म्हटलं की पारगाव या गावाची आठवण होते. पारगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील कुस्तीसाठी प्रसिद्ध असणारं गाव. या गावाने अनेक मल्ले या महाराष्ट्रासाठी दिले. त्यांनी नावलौकिक केला या भागचा. याच गावातील पारगाव या गावातील नाथाजी चव्हाण यांना आज आपण भेटणार आहोत. कारण वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी घर बांधलेलं आहे. स्वतः राबून कष्ट करून त्यांनी हे घर उभा केलेलं आहे. प्रत्येकजण घर बांधतोच, परंतु दुसऱ्या कारागिराकडून तो तयार करून घेतो. परंतु नाथाजी चव्हाण यांनी स्वतः राबून, स्वतः कष्ट करून, स्वतःचे हात संपूर्ण कुटुंब राबवून आपल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या मदतीनं आपलं घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अगदी पाया काढण्यापासून ते PVP पर्यंतची सर्व कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामध्ये प्लास्टर असो किंवा बांधकाम असो, तसेच दरवाजांची कामं असो किंवा लाईट फिटिंग असो, ही सगळी कामं या घरामध्ये स्वतः त्यांनी केलेली आहेत. इतरांना न सांगता आपला खर्चही त्यांनी वाचवलेला आहे. आपल्याकडे जर कौशल्य असेल, बुद्धी असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर आपण काहीही करू शकतो. ही नाथाजी चव्हाण यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आपण निराश न होता आपली कामं स्वतः करणं ही तितकंच गरजेचं आहे. चला भेटूया. नक्की घर बांधायला कधीपासून सुरुवात केली? कोरोनाच्या काळात 2 वर्ष गेली. कोरोनाच्या काळात 2 वर्ष. कोरोनाच्या काळात घर बांधलंय. म्हणजे ते 2 वर्ष गेली. म्हणजे साधारणतः 19-20 ला मला वाटते. म्हणजे एकूण 4 वर्ष झाली बांधून. आता 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. अगदी काय तुमची कल्पना होती की स्वतः तुम्ही सगळ्या राबरा कष्ट घरानं घर उभा केलं? काय नक्की तुम्हाला वाटलं? माझा काय हेतू होता की आपण आपली कला दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचावी आणि आपण का कमी पडावं. एक आपण स्वतः का म्हणजे दुसऱ्यांच्याकडं करण्यात आणि आपल्या स्वतः करण्यात ते एक वेगळीच म्हणजे वेगळाच आनंद असतो तो. आणि ते आपले जरी चुकलं काय झालं तरी सुद्धा ते आपण म्हणजे हे होतंय. म्हणजे आपण आपली चूक कबूल करू शकतो. पण लोकांच्या तसं दुसऱ्यांच्यात करायला गेलो नवीन प्रयोग एखादा तर ते सक्सेस नाही झालं तर ते आपल्याला नाव ठेवतील किंवा आपल्याला काम होणार नाही. बरं, अनेक वेळा तुम्ही कोणती कामं स्वतः केली? स्वतः मी हे सगळेच म्हणजे पायापासून स्वतः घरगुती सगळे म्हणजे बांधकाम केलं, प्लास्टर केलं, फरशी, तुमचा कलर असू द्या, हे सगळं टोटल जे आहे का नाही सगळं आपण स्वतः घरीच केलं. आणि PVP सुद्धा तुम्हीच केलं? PVP सुद्धा आपणच केलं. म्हणजे सगळं आता बघितलं तर घर बांधताना दमछाक होते लोकांची, कारागीर मिळत नाहीत किंवा ते फसवतात. अशा वेळी तुम्ही स्वतःहून सगळं केलं? स्वतःहून 2 वर्ष कंप्लीट गेली आम्हाला. 2 वर्ष घर बांधायला गेले. काय खर्च आला स्वतःला खर्च? ते पण असे आमच्याकडे एकदम असे 10-20 लाख रुपये नव्हते. बरोबर. एक मित्राकडे 10,000 रुपये घेतले. ते पहिल्यांदा सुरुवातीला काय झालं, एक जुनं घर होतं आमचं. त्यामध्ये एक रात्रीचा पाऊस आला आणि त्यामध्ये पाणी शिरलं. ते आमची कल्पना सुचली. आम्ही म्हणलं काहीतरी आता आपल्याला नवीन केलं पाहिजे, म्हणजे घराचं नियोजन केलं पाहिजे. मग त्यावेळेस आम्ही डोक्यात घेतला विचार आणि एका मित्राने आम्हाला 10,000 रुपये सहकार्य मदत केली. आणि त्यातून मग आम्ही ते दगड वगैरे आणले आणि तिथून मग पाहायला सुरुवात केली. किती नक्की तुम्ही स्वतःसोबत किती कामगार घ्यायचा किंवा स्वतः घरातले असायचे, कधी पाहुणे असायचे, असे मिळून आम्ही ते करत होतो. काय अडचणी आल्या तुम्हाला घर बांधताना? काय नाही अडचण आली. का तुम्ही सगळं कौशल्य तुमच्याकडे होतं? कौशल्य अजिबात काय नव्हतं. मी स्वतः नवीन सुरुवातीलाच म्हणजे आम्ही कुणाच्या गवंड्याच्या हाताखाली सुद्धा काम केलं नाही. PVP कुणाच केलं नाही, काय नाही. स्वतःच आम्ही सगळं कल्पना एक डोक्यात घ्यायचो आणि ते कल्पनेनुसार आपलं चालायचं.
सुंदर घर बांधलेलं आहे तुम्ही. खऱ्या अर्थानं घर बांधणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न स्वप्न असतं, तुम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि कुठलं इंजिनियर नाही, कुठलं हा. शिक्षण नाही, म्हणजे जास्त असं अनुभव नाही. हां हां. आपलं शिक्षण किती झालंय? माझं 10वी झालंय. बघा 10वी असून सुद्धा एवढं सुंदर घर बांधणं. घर बांधणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न जर स्वतःच्या हाताने जर उभा केलं, तयार केलं, पूर्ण केलं तर आपल्याला समाधान मिळतं. यातलंच हे घर. नाथाजी चव्हाण यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण केलं. खऱ्या अर्थाने त्यांनी जे घर बांधलेलं आहे पत्र्याचं असून अतिशय सुंदर असं तयार केलेलं आहे. तुम्ही नक्की त्याला भेट द्या, कारण त्यांचं कौतुक करणं ही तितकंच गरजेचं आहे.